प्रभ निर्विघ्नं कुरु देवे सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु सरस्वती रूपेण स्वस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरालया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराज सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभुज तेजस्फुरितप्रदिशं विदिन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साकरीनामे श्रुतम् ईशान चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भववन्दविमुक्तये भववन्दविमुक्तये। सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। सर्वांनी हाताने टाळी मुखाने प्रभूचा असं मंगलमय नाम घ्यायचं आहे। सज्जन हो, हाताने टाळी का वाजवायची? आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, अटॅक कधी येणार नाही म्हणून हाताने टाळी वाजवायची। मुखाने नाम का घ्यायचं? अनादिकालापासून आपल्या पाठीमागे हे पाप पिच्छा करतो। शरीरामध्ये पाप जर असेल आणि प्रपंचामध्ये ऋण जर असेल, हे सुख शांती समाधान लाभू देत नाहीत म्हणून हे पाप नष्ट करण्याचं एकमेव साधन भगवंताचं नाम आहे। भगवंताचं नाम हे पाप नष्ट करण्याचं, पाप क्षालन करण्याचं साधन आहे। नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरो निराळे। तृणाग्नि मेळे समरस झाले, तैसे नामिके जपता हरी।
ज्या भगवंताचं वेड आपल्याला लागलेलं आहे सज्जनो, तो भगवंत एका दासासाठी पागल झालेला, त्या भक्ताचं आपल्याला भजन करायचे. माऊलीचं असं सुंदर टाळी वाजून भजन करा. सुंदर असं माऊलीचं भजन आमच्या ताई म्हणतील. म्हण माऊलीचं भजन, माऊलीचं भजन. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली जय जय
ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री संत जोग महाराज की जय. सब संतन की जय. पते शिव हर हर महादेव की जय. गोपाल कृष्ण भगवान की राजा रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय. पते शिव हर हर महादेव. सर्वांनी एक मिनिट आवाज कमी. पद्मासनामध्ये बसून एक मिनिट आपापल्या इष्टदेवतेचे ध्यान करायचे. कारण सज्जन हो, ती इष्टदेवता आपल्याला भयान संकटामध्ये मदत करीत असते. ते संकट आपल्याला नष्ट करीत असते. म्हणून त्या इष्टदेवतेची त्रिकाल ब्राह्मण जसा त्रिकाल संध्या करते तिन्ही टायमामध्ये त्या इष्टदेवतेचं आपण ध्यान केलं पाहिजे. एक मिनिट आपल्याला डोळे झाकून पाठीचा कणा ताट करून पद्मासनामध्ये बसून एक मिनिट आपल्याला ध्यान करायचे. नारायण नारायण नारायण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वसुदेवताभ्यो नमः. माता पितृदेवताभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. सरस्वतीभ्यो नमः. प्रस्तुत संत चरण कमलतलाने पावन झालेली अशी ही पवित्र भूमी. असे ह्या पावन नगरीमध्ये जमलेले सर्व शेतकरी कर्मचारी मजुरी व्यापारी रती महारथी वैवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध लहान थोर जाती जमातीचे जमलेले संत सज्जन माझे मायबाप सर्वांचं तुमचं मला प्रथम दर्शन झालं हे माझं परमभाग्य आहे. आणि सर्व घरादाराचा सत्ता संपत्ती मुलाबाळांचा सर्वांचा परित्याग करून या पामराचे दोन शब्द इथं ऐकायला हे तुमचं महाभाग्य आहे. आणि सर्व गावकरी ग्रामस्थांच्या व सर्व शिवाजी साहेब यांच्या परिवारांच्या सर्वांच्या सहकार्याने सर्व त्यांचं मंडळ सर्वांच्या कलाकुशलत्वाने चालत असलेला असा हा मंगलमय सोहळा. या मंगलमय सोहळ्याला लाभलेले सौंदर्य आमच्या व्यासपीठ मंचावर
सुंदर असे कलाकार आमच्या आर्गनवर असे सुंदर साथ करतात इरबाजी दादा गुंडे तसेच आमच्या तबल्यावर साथ करणारी आमची छोटूशी दिदी तिचं नावच संस्कृती आहे खरंच तिनं खूप सुंदर वाजवते तबला संस्कृती जिरवणकर सुंदर असा तबला वाजवतात किती भाग्य आहे मुली किती जन्माला येतील पण परमार्थिक मुली निघणं हे फार कमी दुर्लभ आहे टाळावर साथ करणारे आमचे मारुतराव भाऊजी सर्व आमचं मंडळ भजन मंडळ असेल सज्जन हो ज्या महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये ज्या आवाजानं वेळ लावणारा असा आवाज कोणतंही माध्यम असेल कीर्तनाचं माध्यम असेल कथेचं माध्यम असेल कुठलंही माध्यम असेल आमच्या अशा हरिभक्तपरायण संगीता तयारी सोडकर सुंदर असे आज साथ करण्यासाठी आलेले आहेत सर्व श्रोतेवृंद सर्वांच्या चरणी मी वंदन करून कथेला प्रारंभ करतो तुम्ही श्रोते मंडळी राजा जनका समान राजा परीक्षिती समान भगवान शंकरा समान असणारी मंडळी आज आपला कथेचा 5वा दिवस आहे आळंदीमध्ये आल्याच्या नंतर श्रीमद ही ज्ञानेश्वर महाराजाची जीवनकथा जीवनचरित्र याची ज्ञान यज्ञ ही ज्ञानकथा जीवनातील व्यथा कमी करण्यासाठी ही ज्ञानकथा संसारात तप्त झालेल्या जीवांना शांत करणारी ही ज्ञानकथा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी अशी ही सुरस अविट गोड पवित्र ही ज्ञानकथा हे ज्ञान गंगा आज आळंदीमध्ये आज दशमीचा दिवस आहे प्रत्येक वारकरी आज आळंदीमध्ये आलेला आहे यात्रे अलंकापुरा येती जे ह्या अलंकापुरामध्ये आलेले आहेत मंडळी सुंदर अशी इंद्रायणीच्या तीरावर असलेलं असं पवित्र नगर पवित्र भूमी पावन भूमी या पावन भूमीमध्ये सज्जन हो महान वैष्णवाची व्याख्या जर करायचं ठरलं सर्वांमध्ये मोठा वैष्णव जो कोण असेल कोण आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे झाला पेठा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे झाला पेठा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे झाला तेठा
विठ्ठल नामे झाला पेठा. असा वैष्णव असा वैष्णव अवतीर्ण झालेले आहे. सज्जन हो, आणि त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये आपण आल्याच्या नंतर आपल्याला सुखाच्या आनंदामध्ये आज आपल्याला कमी नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा गायनेने, आणि कमी देवा गायने गायनाचे उरे आपुलिया छंदे. गायनाचे उरे आपुलिया छंदे. त्या वैष्णवाच्या सानिध्यात आपण आलेले आहात. वैष्णवा संगती, वैष्णवच कोणाला म्हणावं सज्जन हो, फार मोठी गोष्ट आहे. वैष्णवाच्या ठिकाणी अनेक अभंगामधून महाराजांनी सांगितलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा धर्म काय आहे? भेद आणि अभेद दिसत नाही त्या वैष्णवाला. हे भेद अभेद गुण दोष अनेक काही गोष्टी हे जे आहेत ते कशामुळे दिसतात? सज्जन हो, आपल्या ठिकाणी हे सर्व दोष नष्ट झाल्याशिवाय अख्ख्या विश्वामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होणार नाही. हे सर्व माणसं भगवत रूप आपल्याला का दिसत नाही? तुम्ही वैष्णवासमोर जा. प्रत्येकांना वैष्णव हा भगवान परमात्मा समजून सर्वांना दर्शन घेतो. सर्वांचं कुठलाही वैष्णव असू द्या, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याच जीवाचा मत्सर करत नाही तो वैष्णव आहे. कारण का? मत्सर जर होऊ लागला सज्जन हो तर आपल्याला भगवत प्राप्ती खूप. महाराज एके ठिकाणी सांगतात, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. गुण हरपले, दोष गुण हरपले, देवताने अवघे जन, देवताने
झाले अवघी जय दोष गुण हरपले आळंदीचा अशी पवित्र भूमी आहे या भूमीचं काही भाग्य आहे सज्जन कुठेही देवदेव करणाऱ्या लोकांचा जन्म होणे खूप तिथं पुण्य लागतो अनेक पुण्याची जोड लागतो कोणाच्याही घरामध्ये देवदेव करणारे लेकरं निघत नसतात ज्यांच्या घरामध्ये देवदेव करणारे माणसं निघतात लेकरं निघतात त्यांचं भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत भगवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भजन पूजन भजन पूजन भाग्यवंत घरे भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्यांची वाट पाहे रघुनंदन असं भाग्य आहे आपलं सज्जन हो या पवित्र भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झालेले आहे या बसा या पवित्र भूमीमध्ये अन्नदात्याने अन्नदान करत आहेत उदारत्व अंतकरणाने आजचे अन्नदान करणारे आमचे माजी सरपंच केशवरावजी माणिकराव कुक्कलवाड यांची हा सकाळी पंगत होती शंकर सायण्णा गालेवाड यांची पंगत संध्याकाळी पंगत श्रीराम गणपतराव येईलवाड संगूची वाडकर यांची पंगत आहे आजचे अन्नदाते आहे सज्जन हो या भूमीमध्ये अन्नदान करणं आपलं पुण्य पाहिजे कथा करणं पुण्य पाहिजे कथा श्रवण करणं पुण्य पाहिजे कथा खूप श्रवण करावं असं वाटते पण आपल्याला घडणं शक्य नाही आपल्या अनेक अडचणी आहेत कथा श्रवण करण्यासाठी कारण का बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आज काय आहे दशमी आहे बरं का उद्या एकादशी आहे आता आजचा दिवस थोडा रिकामा होता उद्याचा दिवस तर बाजार करायला सुरुवात करतात लोक काही जणांनी केला बाजार आज कारण का महाराज बांधा बांधी सुरू केली की माहेरचा सर्व परिवार खूप उदास असतो लेकीन बांधला बांधी सुरुवात केली की सर्व उदास असतात कागद तुला जायचं का तुला घाई आहे का नाही आई मला थांबता येणार नाही
कारण माझ्या प्रपंचाच्या संसाराच्या अंगी अवघीच अनेक अडचणी आहेत. म्हणून बाजार केला की तिकडं ध्यान लागतो. उद्याचा दिवस बाजार करण्यासाठी आता उद्या तर बाजारमध्ये जातो. परवाला द्वादशी त्रयोदशीला तर आपल्याला हलायचंच आहे. वाऱ्यासारखे दिवस निघून गेले. म्हणून सज्जन हो, आज मला खूप आनंद वाटतो. आमच्या ताईच्या घरचा परिवार, तिन्ही मुली आहेत. त्याने तिन्ही मुली सर्व परमार्थामध्येच भगवंताच्या सेवेमध्येच लावल्या त्यांनी. कारण का त्यांना काय भरोसा, काय भगवंतावर काय विश्वास असेल. आणि मुली पण तशाच निघाल्या. त्यांच्या घरी एक सुद्धा मुलगी, कोणी विशारद पास आहे, कोणी तबला वादक आहे, कोणी कीर्तनकार, कीर्तन शिकत आहेत. स्वतः आता सरस्वतीचा मुलगा म्हणल्याच्या नंतर रडताना सुद्धा ते गोकुळच्या गवळ्यांची मुलं स्वरात रडत होते. म्हणून सुंदर असा परिवार. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. असं वैष्णवाचं घर असणार. आवाज कमी हो का? लावा ना. आवाज कमी लावता की लाव. ते सोड. सज्जन हो, सज्जन हो, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. या आळंदी क्षेत्रामध्ये हे बाळ जे अवतीर्ण झाले, निवृत्तीनाथ महादेवाचा अवतार आहे.
सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती महादेव म्हणल्याच्या नंतर हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, त्रिगुण आसार निर्गुण हे सार हे आकाराला आलेले जे अवतार आहेत भगवान शंकर असेल, ब्रह्मदेव असेल, विष्णू असेल, या तिन्ही देवापेक्षा एक वेगळा भगवान परमात्मा वेगळा आहे. आणि त्या निर्गुण अवस्थेमध्ये कुठलाच आकार नाही, उकार नाही, रंग नाही, वर्ण नाही, छाया ते त्या निर्गुण अवस्थेला कुठलीच बाधता नाही. म्हणून हा महादेवाचा अवतार निवृत्तीनाथ आहे. ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आहे. आणि महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज आहे. जगताची उत्पत्ती कोण करतो? ब्रह्मदेव करतो. या तिन्ही अवतारांना सृष्टीचं चलन वलन सर्व सृष्टी हा निर्मिती करण्यासाठी, सांभाळ करण्यासाठी, लय करण्यासाठी 3 अवतार झालेले आहे. ब्रह्मदेव काय करतो? सृष्टीची हा निर्मिती करतो. आणि विष्णू काय करतो? जे निर्मिती केली ब्रह्मदेवाने त्या सर्वांचा सांभाळ करण्याचं काम हा भगवान विष्णू करतात. आणि सर्वांचा सांभाळ करून ज्यांचं वय झालं, ज्यांची तारीख संपली, ज्यांचं आयुष्य संपलं, त्यांना नेण्याचं काम हा भगवान शंकर करतो. म्हणून सज्जन हो, हे सर्व अवतार जे आहेत ते तिन्ही अवतार आज आमच्या रुक्मिणी मातेच्या पोटी अवताराला आलेले आहेत. त्या अवताराचं आपल्याला आज वर्णन, आज खूप त्यांचं आतापर्यंत त्यांचं चिंतन आहे. आणि हे वर्णन आता आजपर्यंत थोडासा आता जो 15-20 मिनिटं त्यांचा वनवास होईल. पण ज्यांचा वनवास झालेला आहे, ज्यांनी काही त्रास भोगलेला आहे, समाज हा त्रास देतच असतो. कारण का काही बी झालं तर चालेल, पण महाराज होऊ नये बरं का. कारण का खूप कठीण असतो महाराज. अख्ख्या समाजाचं लक्ष त्या महाराजावर असो. समाज हा खूप त्रास देतो ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र पहा, आपण ऐकतच आहात. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी गुन्हा केला असेल, पण त्यांच्या लेकरांनी काहीच गुन्हा केला नाही. निष्पाप असणारे लेकर असा कोणता गुन्हा केला? त्यांचा छळ जे मांडला आळंदीकरांनी, ती काही मर्यादा असावी. प्रत्येक जीवांना शोषण करण्याची क्षमता असते. आणि एकदा क्षमता संपल्याच्या नंतर तो माणूस प्राण देण्यासाठीच उदार होतो. कारण का तुम्ही आजही बघा, तुमच्या प्रपंचात सुद्धा बघा, अति त्रास जर सुरू झाला, माणसाला मृत्यूशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. कंटाळतो. कशाला राहायचं इथं, नको ह्या समाजाचा त्रास म्हणून कंटाळतो एके दिवशी. आणि असाच कंटाळू विठ्ठल पंताने आणि रुक्मिणी मातेने देह त्याग केलेला आहे. ते 2 दाम्पत्य गेले ते गेले, आई वडील गेले ते गेले. अनाथ जीवावर प्रेम करणारी आमची सिंधुताई सपकाळ सर्व महाराष्ट्राच्या अनाथ लेकराची माई झाली. माय बाप गेलेल्या लेकरावर अन्याय करणं खूप मोठा गुन्हा आहे. पण समाज हा विचित्र आहे. समाज त्यांना त्रास दिल्याशिवाय राहू शकत नाही. पोरके झालेले हे लेकर काल ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये गेलेच होते भिक्षाटन करण्यासाठी.
आज त्या ज्ञानेश्वर महाराजाचं नाव घेण्याबरोबर सर्व समाजाच्या रोमामध्ये प्रेम निर्माण होतो. नाव घेण्याबरोबर माऊलीचं. कारण का माऊलीच्या जीवनात कधी सुख मिळालं नाही. पण माऊली गेल्याच्या नंतर त्यांचं नाव घेतल्याबरोबर आम्हाला मात्र खूप मोठं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. माऊलीने काल आळंदीमध्ये भिक्षाटन करण्यासाठी मधुकरी मागण्यासाठी गेले असताना किती त्रास दिला. त्यांना कोणी भीक वाढलं तर त्यांना बांधून मारित होते. त्यांना कोण भीक भीक नाही वाढली. कोण भीक वाढली तर काल आपण ऐकलेली कथा. त्यांच्या झोळीमध्ये पीठ थोडं होतं तर त्या मुलाने त्या पिठामध्ये शेण, अंगावर शेण मारणं, रक्त बंबाळ होणं, यशोबा काकाने लाथा जोड्याच्या घालणं, रक्ताच्या धारा लागल्या माऊलीला आणि त्या चिमुकल्या मुक्ताबाईने ज्ञानदादा म्हणून उचलून घेणे. किती त्रास आहे त्या बाळांचा पहा. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी कंटाळू सज्जन होईल एके दिवशी मुक्ताला भूक लागली होती आणि भूक लागल्यामुळे भिक्षाटन करायला गेले. भिक्षा कोणी वाढली नाही. काल आपण ऐकलेली कथा. पण तोच ज्ञानेश्वर महाराज हे सर्व आई गेली, बाप गेला. ज्या घरातले आई बाप गेले ते घर तुम्ही पहा. आई वाचोनी पोर वेगळे, नाते तुटले पार. आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. कुशीत वात्सल्याच्या प्रेम भरात आई दिशेना घरी ना दारे. त्या बाळांना मुक्ता विचारते, ज्ञानदादा आपली आई गावाला गेली म्हणत्या, आपली आई कधी येणार? ज्ञानेश्वर महाराज असे म्हणायला लागलेले म्हणते, आपली आई अशा गावाला गेली ती आई आपल्याला कधीच मिळणार नाही. अशा गावाला आपली आई गेलेली आहे. ज्ञानदादा तिला गावाला जायचं होतं म्हणून आपल्याला पुरणपोळ्या केली का रे? तिला अशा गावाला जायचं होतं म्हणून 3-3 वेळा आपले चुंबन घेत होती का रे? तिला अशा गावाला जायचं होतं म्हणून ज्ञानदादा आग्रह करू आपल्याला भोजन वाढीत होती. तिला गावाला जायचं होतं म्हणून आपल्याला खूप रडत होती तिने. आता कधी नक्कीच येणार नाही का ज्ञानदादा? मला सांग. ज्ञानेश्वर महाराजाची कंबर धरून मुक्ता रडत आहे. आई दिसेना घरी ना दारे, आस कशी धरणार? आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार.
आमच्या या भोळ्या बाळांना आमच्या तू कुशीमध्ये घेत होतीस. किती किती तुझ्या प्रेमाचे मी काय काय सांगू आई, काय काय गुण वर्णन करू ग. भोळ्या जीवाचे कुंकुम जाळे कशी टाकून तू गेलीस बाळे, आम्हाला टाकून का गेली आई. जर तुला जायचं होतं आई, तुला असं नाही का ग वाटलं, या लेकराला कोण आधार देईल. तुला टाकून जायचं होतं तर आम्हाला सोबत घेऊन जायची होती तू आई. बाळावर तू काग रुसले, बाळावर तू काग रुसले, अंत तुझे उपकार आईचा मावळला आईचा मावळला आईचा मावळला ज्ञानेश्वर महाराज की जय. पदेश्वर महादेव. मुक्त आठवण करते, पण सर्व भावंड एकूण एकाच्या गळ्याला धरून रडतात. त्यांना समजण्यासाठी आळंदीमध्ये कोणीच नाही. कोण समजेल, वाळ टाकलेले लेकरांना माय बाप गेल्याच्या नंतर कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोण. माय आणि बाप, माय गेल्यावर माईचे सुख, माईची आठवण कळते. लहानपणी मी खेळत होतो आई तुझा गताना. अमृतामुनी गोड पाजला तू पाना, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. किती आईचं वर्णन. मुक्ताई आईचं, जनाबाई मुक्ताबाई खूप वर्णन करू लागली. सज्जन हो, किती आईचं वर्णन करा. आईच्या उपकारातून आपल्याला कधीच फेर होऊ शकत नाही. आईची आठवण करू लागली. तिघही भाऊ गळा धरून एकुणिकाचा रडू लागली. रडत असताना ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका मुक्ताबाईला जवळ घेतलेले सर्वांच्या कमरेला धरू धरू तिने दुःख करू लागली. आणि आजही बघा तुम्ही,
आजही बघा तुम्ही सर्वांना रडवायचं असं तर कोण पाहिजे? लेख पाहिजे बर का, लेख पाहिजे बर का. लेख जर नसल महाराज, लेकीच्या आठवणीनं समाज रडत असतो. लेख जर आठवण नाही करायला तर कोणीच रडत नाही. म्हणून मुक्ताबाई आठवण करू लागली आईची. आता प्रत्येक पावलाला ध्यान करू लागली. चला आपल्याला टाईम नाही. ध्यान करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ती रडून उपयोग नाही का. आता आपले आई बाबा येणार नाही. ज्ञानदादा आपण कसं जगायचं रे? मग आळसीमध्ये सुद्धा आपल्याला जगणं कठीण झालं. मुक्ते काळजी करू नको. भगवंताला सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपलं चांगलं आपण काम करत आहात, त्याच्या चिंतनामध्ये आहात. आपली चिंता त्या परमेश्वराला. आता माणसाईला कोणी चिंता नाही. माणसं न्याय देणार नाही. माणसाईमध्ये न्याय मिळणार नाही. देव आपलं काय करेल ते करील. आपल्याला भगवंताची भक्ती विसरायची नाही. भगवंताचं सत्याचे पाऊल बाजूला जाऊ द्यायचे नाही. अडचण आली म्हणून, गरिबी आली म्हणून, कधी संकट आलं म्हणून कधीच सज्जन हो सत्य मार्गावरला पाऊल कधीच जाऊ द्यायचा नाही. कारण का सत्यमेव जयते. सत्याचा विजय आहे. कधी ना कधी विजय आहे म्हणजे विजय आहे. थोडा त्रास होईल पण सत्याचाच विजय होते. दूध का दूध, पाणी का पाणी, कधी ना कधी होईल. झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून मुक्ताबाई म्हणायला लागली, ज्ञानदादा का मुक्ते, अगं मुक्ते आता तू असं कर. आपली आई तर गेली. आता आम्हाला आईची माया तूच दे ग. ज्ञानदादा बहिणीने कोणती आईची माया देणं होती का रे? आणि तुम्ही त्या मायेमध्ये समाधान राहता का? ज्ञानदादा तसं नाही. आई ते आईच राहते. मला आई एवढी माया देता येणार नाही. मुक्तेच्या केसावून हात फिरून, गालावून हात फिरून सर्व भाऊ सांगतात, मुक्ते तूच आमच्या आईच्या ठिकाणी. आता तूच, आम्ही तुलाच आई म्हणणार. आता मुक्ताई म्हणणार नाही, तुला आईच म्हणणार. आणि तूच आम्हाला प्रेम, त्या आईचं प्रेम दे. असं म्हणण्याबरोबर पुढे दीपावलीचा सण होता. आणि दीपावलीचा सण म्हणल्याच्या नंतर किती दिवसाची दिवाळी असते? श्रीमंताची दिवाळी 5-5 दिवसाची दिवाळी असते. आणि गरीबाची काही नाही बरं का, 1 दिवसाची दिवाळी असते. श्रीमंत माणसाच्या घरी 5 दिवसापासून पक्वान सुरू होतात. पण गरीबाची दिवाळी तशी नाही. गरीबाची 1च दिवस दिवाळी असते. दिवाळीची एक मोठी कहाणी. दीपावली झालेल्या दुसऱ्या दिवशी कोणता सण आहे? भाऊ बीज, बरोबर आहे. भाऊबीजेची एक कहाणी आहे. सुंदर कहाणी, कथा आहे. यमुना जी आहे ते सूर्यनारायणाची मुलगी आहे बरं. गोकुळातली यमुना आहे ना, कृष्णाची पट्टराणी आहे ना, ते सूर्यनारायणाची मुलगी आहे. आणि त्या सूर्यनारायणाची मुलं येम आणि शनी हे मुलं आहे. आणि ते कधीही माणसाच्या जीवनात बघा, जीवनामध्ये ताप देणारा शनी आहे आणि मेल्यावर ताप देणारा कोण आहे? येम आहे बरं का, येम आहे. आपला मृत्यू झाल्याच्या नंतर आपल्या जीवनभर आपला कार्यक्रम काय काय झाला, काय काय नाही, कसे कसे काय कर्म केले, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. ये मे जे आहे मेल्यावर त्रास देणारे आणि शनी जिवंतपणे त्रास देणारा. आवाज कमी करा. 100 वर्षातून आपल्या राशीच्या पाठीमागे एक तरी वेळेस 7.5 लागल्याशिवाय राहत नाही. 100 वर्षातून एकदा तरी बरं का. मग 7.5 वर्षाचा शनी लागला असताना कोणाला शनी सुरूला त्रासदायक असतो, कोणाला मध्यंतरी त्रासदायक असतो, कोणाला शेवटी जाता जाता त्रास देऊन जातो. असा शनी असतो. म्हणून शनी हे
सूर्यनारायणाचा मुलगा आणि शनी आणि येम हे यमुनीचे भाऊ आहे. या यमुनीचे भाऊ आणि त्या यमुनीने सांगितली दादा दीपवाळी आहे. त्या भावाने सांगितले ताई तू आमच्या घरला ये. पण बहुअंशी लोक मला महिला बर का श्रीमंताच्या महिला कधीच भावाच्या घरी नक्कीच जात नाहीत. म्हणजे त्याला टाइम मिळत नाही. जात नाहीत असं नाही, पण त्यांना टाइम मिळत नाही. अरे दादा मला खूप मोठा व्याप आहे, आता मला तिकडे येणं होत नाही, तूच इकडे ये. भावालाच बोलून घे म्हणून त्या यमुनेने भावाला बोलून घेतलेली आहे. आणि बोलून घेतल्याच्या नंतर भाऊ यालाय घरला म्हणण्याबरोबर बहिणीला किती आनंद होतो पहा. ज्यांचा भाऊ आहे त्या बहिणीला विचारा, भाऊ घरला यालाय म्हणण्याबरोबर खूप आनंद झाला. तिने सजावट केलेली आहे. सोन्याचा पलंग, सोन्याचे ताट, चांदीचे पाट, खूप असा थाट माट, पंचपक्वानाचं ताट, खूप असा थाट केलेला आहे. आणि फुलाचं शयन टाकलेलं आहे रस्त्यापर्यंत. आणि फुलाचं शयन टाकल्याच्या नंतर ते भाऊ दोघेही भाऊ आले. आणि दोघेही भाऊ आल्याच्या नंतर उतरले. भावाचं आगमन झालं. आणि भावाचं आगमन झाल्यावर गोड तोड खाऊ पिऊ घातलं. कोण यमुनेनं बरं का, ध्यान ठेवा, यमुनेने गोड दोड खाऊ घातलं भावाला. आणि भावाला काहू घालून ओवाळण्यासाठी बहीण गेली. आता भावाला ओवाळण्यासाठी गेल्यावर भावाने कुठल्याही किती गरीब असला भाऊ, बहिणीचं ताट जर रिकामं ठेवलं आपल्याला दारिद्र्य प्राप्त होण्याची दाट शक्यता असते, हे शास्त्र सांगतंय. म्हणून बहिणीचं कधी ताट रिकामं ठेवायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज की. आता काय करणार, तुमचे भाऊच ऐकायला नाही तर त्यांना नाविलाज. बहिणीचं ताट रिकामं ठेवू नये. ठेवलं तर काय होईल महाराज, शास्त्र सांगतो आपल्याला दारिद्र्य प्राप्त होईल. बहीण कधी रिकामी हाताने जाऊ द्यायची नाही. फार मोठा आशीर्वाद आहे बाईलिकीचा. बाईलिकीचं कधी खायचं नाही. या पंडितरावजी इकडून या, त्या दरवाजा वाटेल. कारण का तुम्ही आजही पहा मारवाड्यामध्ये संगीताताई कधी योग घडला का नाही? घडला असेल खूप वेळेस. मारवाड्याच्या घरी जाण्याचा. बसा असं इकडे वर बसा, पुढे बसा, पुढे बसा, वर गादीवर बसा, तिकडे बस. या जरा पुढे सरकारला पुढे वाट सोडा, थोडी वाट सोडा. ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली. हो शांत बसा. काय सांगत होतो? कथा यमुनेने भावाला बोल. वा. यमुनेने भावाला ओवाळण्यासाठी आल्यावर आजही मारवाड्याच्या घरी जा. मारवाडी लेकीच्या घरी असो किंबहुना बहिणीच्या घरी असो, जेवण करायला गेला तर नुसतं रिकाम्या हाताने जेवत नाही. 500 रुपयाचं टेकन लावतो ताटाला.
आणि बहिणीच्या घरी जेवण करतो, मुलीच्या घरी जेवण करतो. कारण मुलीचं आणि बहिणीचं कधीच ते 1 रुपयाचं सुद्धा खार नाही. म्हणून त्या मारवाड्यामध्ये ऐश्वर्य पहा कसं कसं आहे, काय काय नाही. म्हणून बाई लेकीचं कधी खायचं नाही, ताट रिकामा जाऊ द्यायचं नाही. काही काही खूप मोठ्या मनाचे भाऊ असतात आणि काही काही खूप कंजूस मनाचे भाऊ असतात. बरेचसे भाऊ खिशे चापळतात 10 तरी रुपये टाकाय पाहिजे ताटामध्ये. बहिणीने ओवाळल्या या 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 पुढे खिशे चापळतो ताई बसा तिकडे पलीकडे. राहू दे संगीता ताई तुम्ही जागा सोडून बसतात पुढे बसा. खिशे चापळून बसा 10 तरी रुपये. काही भाऊ 10 रुपये सुद्धा टाकत नाहीत. दीदी माझ्याकडे पैसे नाहीत, चिल्लर नाहीत म्हणून. पण काही भाऊ असे आहे सज्जन हो श्रीमंत भाऊ कोणाला म्हणावं, ज्यांचं मन मोठं आहे तो श्रीमंत भाऊ आहे. एखाद्या भावाकडे संपत्ती खूप मोठी खूप आहे आणि त्यांचं मन जर बारीक असेल तर तो श्रीमंत भाऊ नाही. आज मला कुठलं काय कोणाचं काही मला सांगायचं नाही. गोपीनाथ मुंडे मरून गेले, पण त्यांच्या सुलत बहिणीने ओवाळायला गेल्याच्या नंतर दिपवाळीला भाऊबीजेच्या दिवशी त्या भावाने तिच्या ताटामध्ये काय टाकावं सज्जन हो, एक पेट्रोल पंपाचं पत्र टाकलं. काय उधार असेल भाऊ, म्हणून भाऊ कधी माझी बहीण गरिबी राहिली नाही पाहिजे. माझ्या बहिणीला श्रीमंत भाऊ म्हणून त्या भावांना ताट रिकामा जाऊ द्यायचं नव्हतं. यमुनीच्या भावांना शनी आणि येम विचारू लागले, दीदी आम्ही तुला ओवाळणी काय द्यावं. मोठ्याच्या महिला, श्रीमंताच्या महिला त्यांचे विचार पण मोठे असतात आणि त्यांनी स्वतःच्या कल्याणासाठी काहीच मागत नाही. जेणेकरून ह्या मागणीतून जगाचं कल्याण असेल तेच मागणी मागतात. कधीच स्वतःच्या कल्याणासाठी कोणता संत मागत नाही. आज यमुनेने म्हणायला लागली, दादा तुम्ही देणार का मला. हो यमुने देणार. दोन्ही वचन द्या मला. त्या दोघांचंही वचन घेतलेलं आहे त्या यमुनेने. आणि मला एक विनंती आहे दादा, आजपासून भाऊबीजेच्या दिवशी कोणी माझ्या गोकुळला वृंदावनला जर आलं आणि पीस नारळ हे वटी भरून माझी जर पूजा केली तर त्या महिला असो किंबहुना पुरुष असो, त्या दोन्ही कोणत्याही जीवांना जिवंतपणे बी तू त्रास देऊ नको. शनीला सांगितलं आणि यमाला सांगितलं मेल्यावर सुद्धा तू त्रास देऊ नको. एवढीच माझी मागणी आहे. जगाच्या तुमच्या सर्वांच्या कल्याणाची मागणी मागितली त्यांनी यमुनेने. सज्जनो कधी तुम्ही पहा असंच भाऊबीजेच्या दिवशी कथेत कथा आठवली म्हणून सांगतो. वामन अवतारामध्ये बर का, वामन अवतारामध्ये बळीराजाला फसवण्यासाठी देव गेला होता. देवांना का फसवणं. बळीराजाचे 99 यज्ञ झाले होते. 100वा यज्ञ झाला असता तर बळीराजाने अमरावतीवर स्वारी केली असती आणि सर्व देव लोकाला हकालपट्टी करून बसा 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 शारदामाई बसा कुठे शारदामाई बसा. हकालपट्टी करून सर्व राज्य त्याच्यावर केलं असतं. म्हणून सर्व ब्रह्मदेवाला, विष्णूला, महादेवाला चिंता लागली, देवदेवतांना चिंता लागली. देवा
आता हे तुमच्याशिवाय काम होऊ शकत नाही. त्यावेळेस विष्णूने अवतार घेतला कश्यपाच्या पोटी वामन अवतार घेतला आणि वामन अवतार घेऊन यज्ञ 100वा यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये थाटमाट 100 एकरचा मंडप घातलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये थाटमाट चालू होता. ब्रह्मवृंद विद्वान ब्राह्मण लोक बोलवले होते आणि ते ब्राह्मण बोलवल्याच्या नंतर सज्जन हो यज्ञाची आहुती देत होते ब्राह्मण लोक. तेवढ्यामध्ये तिथे वामन अवतारामध्ये उघडा नागडा 5 वर्षाचा वामन भगवान गेला. मागे हात धरले आणि उघडा नागडा पहिले उघड्या बाळ बरेचसे मोठे होतेपर्यंत उघडे नागडे राहत होते. उघडा नागडा घेऊन मागे हात धरला आणि त्या यज्ञाजवळ जाऊन उभा टाकला आणि ते ब्राह्मण मंत्र म्हणताना कुठं चुकाले काय नाही ते उभा टाकून हे यज्ञाचा इथे भीठ येत अशी क्रास कशी बसविली हे त्यांच्या चुका सांगायला सुरुवात केली. त्या ब्राह्मणाला राग आला. कारट्या पोरा एवढा आहेस तुला काय कळतं रे यांच्यामधलं. ते म्हणाले सगळं कळतंय मला. एवढा आहेस तुला सगळं कळतंय सर्व कळतंय म्हणला. म्हण बरं एखादा मंत्र कोणता म्हणू सांगा म्हणून त्यांनी अवघड मंत्र सांगितले. महाराज असा उच्चार रस्व दीर्घ सर्व असा उच्चार करू लागला. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मगुणो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. तंतोतंत उच्चार करू लागला. ब्राह्मण लोकांनी घरच्या पोत्या आणून दुरुस्तीच्या मार्गावर लागले ब्राह्मण लोक. आणि बटू वेश एवढा छोटा अवतार असं तेज होतं त्या परमात्म्याचं. एवढं तेज होतं त्या बळीच्या मुलीला वाटायला लागलं बाळ असावं तर कसं असं बाळ असावं आपल्या पोटाला बाळ येवावं तर असंच येवावं म्हणून त्या बळीराजाने सांगितला बाळा माझ्या घरी चल. त्या वामनाने सांगितलं काय हरकत नाही मी त्याच्यासाठी चालू. वामनांना घेऊन बळीने घरी गेले. मला कथा काही रंगवून सांगत बसायचा टाइम नाही. म्हणजे वामनाला घेऊन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्या मुलीला वाटायला लागलं किती बाळ साजीर गोजीर आहे तेजोमय मूर्ती गोरा पान बाळ आहे केश कुरुळे आहेत उघडा नागडा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळी आहेत 12 ठिकाणी गंध लावलेला बाळ सुंदर असा दिसू लागला. वामन भगवंतच होता देवच होता. त्यांचं रूप रविशशी कळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा होता. त्यांच्यामुळे पाहिली या वेदला त्यांना बघलं की माणसं वेडे होतात. पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर ते भडवे गुच्छा देऊन ब्राह्मण तुम्हाला हकालता आणि हकालल्यावर माणूस गुच्छा खाल्यावर शब्द जर कोण बोलला तर त्या घरामध्ये जन्मभर काही माणसं पाऊल घालीत नाही. आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरात गुच्छाही दिला तर माणूस फिरू बघते त्या पांडुरंगाला. एक गुच्छी देऊन बाहेर काढला तरी माणूस भाडे पडतो देवाकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. कारण का पाहिल्या वेड लावणारा देव परमात्मा वामनाने वेड लावलं आणि वामनाला सांगितलं माझ्या यज्ञामध्ये इच्छा दान देणारा मी राजा आहे. आणि कधी पहा तुम्ही कोणतं यज्ञ असू द्या घरचं यज्ञ असू द्या हे आपलं ज्ञान यज्ञ असू द्या इथलं यज्ञ असू द्या हे प्रत्येक यज्ञ ह्या यज्ञामध्ये एकही माणूस नाराज झाला नाही पाहिजे. यज्ञकर्त्याची जिम्मेदारी हे बळीराजा म्हणू लागला. कारण का माझ्या यज्ञामधून कोणी विनमुख जर गेलं माझा यज्ञ सिद्धीला जाणार नाही म्हणून बळीराजा सांगू लागला. म्हणून माझं यज्ञ सिद्धीला जाण्यासाठी भगवान तुम्ही मला दान मागा. त्याने म्हणला मला काय मागायचं मी ब्राह्मण माणूस कशाला मागू काय मागू आम्हाला मागण्याची काही गरज नाही असं म्हणू लागलं. तरी पण मागाच म्हणण्याबरोबर तुम्ही देतोच म्हणशाल तर मला वचन द्या. त्याने वचन घेतला आधी कोण वामनाने आणि वामनाने वचन घेऊन 3.5 पाऊल जमीन मागितली. मला जमीन लागतेच काय म्हणला 3.5 हात जागा द्या म्हणला. मला दुसरं काही लागत नाही. त्यांना वाटलं बळीराजाला मागून आम्हाला सोनं मागशाला वाटलं काही नाणं मागशाला वाटलं. आम्हालाही मागून किती मागितल्या घ्या तुम्ही 3.5 हात म्हणून संकल्प ज्यावेळेस सोडायचा होता त्यावेळेस त्यांच्या गुरुने खूप कोशिश केली. तिथं कथा खूप सुंदर आहे मला सांगत बसायची नाही. पण ते गुरु आडवा आला. न मानावे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरेल. मी गुरुचं वचन जर मानू तर मला परमात्मा माझा अंतरन म्हणून
ह्या बळीराजाने गुरुचं सुद्धा वचन मांडलं नाही. गुरुने खूप परेशान केला, खूप परेशान झाले. डोळ्यामध्ये काडी घातली, गुरुचा डोळा गेला. शिष्यासाठी आडाला म्हणून थोडी येला डोळा, आडाला म्हणून थोडी येला डोळा. आडाला म्हणून थोडीला डोळा. आडाला म्हणून थोडी येला डोळा, आडाला म्हणून थोडी येला डोळा. आडाला म्हणून थोडीला डोळा. आड आला म्हणून थोडीला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला. आडाला म्हणून थोडी येला डोळा, आडाला म्हणून थोडी येला डोळा, आडाला म्हणून थोडी येला डोळा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पदे शिव हर हर महादेव. टाळी दे एकदा ताईच्या. आडाला म्हणून थोडीला डोळा. आड आला दान देत असताना कधी शुक्राचार्याला संजीवनी मंत्र त्यांच्याकडे होता. मेलेले माणसं जिवंत करण्याची ताकद कोणाकडे होती? शुक्राचार्याकडे होती. शुक्राचार्य एवढा विद्वान माणूस, एवढा मोठा माणूस, दान देताना ज्यांना आडवा आलं त्यांची अवस्था काय होती? डोळा गेला, डोळा मोरा गेला. म्हणून कोणी दान देत असताना आपण कोणी आडवं जायचं नाही बर का. आणि आडवं जर आलं तर ते काय होईल? त्या शुक्राचार्याकडे पहा. प्रयत्न केला पण त्या बळीराजाला वाटलं आपल्याला चालणार नाही. बळीराजाने हातावर तांदूळ घेतले, गंगेचं पाणी घेतलं, अग्नी पेटवली आणि अग्नीच्या साह्याने संकल्प सोडला. 3.5 हात जागा दिली. पहिले 3.5 पाऊल जागा देण्याबरोबर पहिला पाऊल पृथ्वी, दुसरा पाऊल पाताळ, तिसरा पाऊल स्वर्ग, अर्धा पाऊल मी कुठे टाकू? आता बळीराजानं मला सर्व संपले म्हणा. आता काय कर? माझ्या डोक्यावर ठेवू. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला कोण? वामनाने. आणि बळीला कुठं घातलं? पाताळात घातलं बरं का. म्हणून जी जनाबाई म्हणतीया, आठवते काय? पुण्यवंत पाताळ लोकी नेला बरं काय. म्हणून पाताळात घातलं. आणि ज्या वेळेस बापाला पाताळात घातलं त्यावेळेस त्या मुलीला वाटायला लागलं. अशा बाळाला ठेवून काही उपयोग नाही. या बाळाचा घसा दाबून काटा काढला. त्यावेळेस देवाने म्हणायला लागले, वरम गृहीत तथास्तु, हे बी तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि ज्या वेळेस असला मुलगा राहावा असं वाटत होतं, तेही इच्छा तुझी पूर्ण होईल. तुम्ही कोणती इच्छा करा देवाजवळ, ते देव इच्छा तुमची पूर्ण केल्याशिवाय राहू शकत नाही. चांगली इच्छा करा, वाईट इच्छा करा. वाईट इच्छा कराल सुख भोगशाल, चांगली इच्छा कराल सुख भोगशाल. तुम्ही कोणती इच्छा करा, जे इच्छा करशाल ते देव तुम्हाला दिल्याशिवाय राहू शकत नाही. दोन्ही वरम गृहीतच असतो म्हणले. आणि बळीला पाताळात घातलं. आणि बळीला पाताळात घातल्यावर दोन्ही हे रत्नमाला दोन्ही हे असं म्हणण्याबरोबर सज्जन हो सांगितल्याबरोबर बळी पाताळात गेला. आणि बळी म्हणायला लागला, देव म्हणायला लागला, बळी तुझ्यावर मी अन्याय केला, मग माझ्याकडून काहीतरी माग. बळी म्हणायला लागला, भिकाऱ्या तूच माझ्या दारात मागाय, आणि तुला मी मागू? अजिबात मागणार नाही. देवाने आग्रह केला, बळी माग
मी देतो तुला, काहीतरी माग. काहीतरी माग म्हणल्यावर बळीच्या डोक्यात आलं, आता यांना कशाला सोडावं मोकळं म्हणलं, मला वचन दे म्हणलं अगोदर. बळीने वामनाकडून वचन घेतलं अगोदर, आणि वचन घेऊन मग बळीने सांगितला, आता मी वचन घेतलंय, तू मला देणार ना? हो. काशीच मला देऊ नको, माझा द्वारपाळ म्हणून इथंच राहील, आता तुलाही मी जाऊ देणार. मग तिथेच राहिला. पुन्हा लक्ष्मीबाई परेशानवरी. मालक कुठे गेले? मालक तिथं अडकले, आणि मालक तिथं अडकल्यावर लक्ष्मी ही रडू लागली. मालक आता कधी येणार? नारदानं सांगितले, तुझे मालक कायमचे तिथं राहिले म्हणल्यावर यांच्यातून मोकळं करण्यासाठी मार्ग काय करावं? कसलाही गुन्हा झाला, वकील तुम्हाला चांगला भेटाव, ते तुम्हाला जेलमुक्त केल्याशिवाय राहू शकत नाही. मार्ग काढिते वकील. नारद हा परमार्थातला वकील आहे. नारदाला हात जोडून पाया पडून म्हणू लागली लक्ष्मी, संताच्या कधी तुम्ही संताचं दर्शन घ्या, तुम्ही संताचं नम्रता करा, संताकडे शरण जा, संत तुमचं कल्याण केल्याशिवाय राहू शकत नाही. नारदाला म्हणायला लागली, माझे मालक तिथंच थांबलेत आणि त्यांनी वचन घेऊन अडकलंय, आता काय करू नारदा सांग. नारदानं सांगितला, एक युक्ती आहे, ते करतो म्हणली तर मी तुला सांगतो. करते रे नारदा, माझ्या मालकासाठी काही प्राण पण देते, पण मला सांग. काहीच नाही, उद्या भाऊबीजी आली म्हणजे. ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली. लेकरांच्या नावाने टाळी वाजवा. मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांचं आगमन झालेलं आहे. हो, काय सांगत होतो? काय सांगत होतो? संगीतात कथा. नारद महाराजांनी लक्ष्मीला सांगितले, तुझी एक संधी आहे, भाऊबीजेच्या दिवशी थांबा, नंतर टाका, याले की नंतर पोलीस टाकायचे ना. हां, नंतर टाका, ते याले तर नंतर ते आल्यावर नंतर पोलीस आल्यावर बरं टाका काय म्हणतात टाका. काय भगवान त्यांना सांगत. उद्याची संधी आहे, भाऊबीज येणार आहे, आणि त्या भाऊबीजेच्या दिवशी करदोडा घे माते, आणि तू करदोडा घेऊन भावाला देव दरबारातला भाऊ म्हणून तू काय कर,
त्या बळीला तू भाऊ कर आणि बळी ज्या वेळेस तुला ओवाळणी काय टाकू म्हणेल त्यावेळेस तुझ्या युक्तीने दुसरं काहीच मागशील, फ्रीज मागशील, कूलर मागशील, सोनं मागशील, गाडी मागशील, काही मागशील, तुझ्या प्रपंचामध्ये कमी वस्तू आहेत ते मागशील, अशी तुझी फसवणूक होऊ नये. मग काय मागणार आता? काहीच मागू नको, माझा मालक देव म्हण, देव माग, देव माग. म्हणून तिथे गेली, तिने ओवाळणी टाकली, बळीराजाला माझा भाऊ म्हणून म्हटली. आणि ओवाळताना बळीराजा म्हणला, दीदी तुला काय देऊ मी ओवाळणी? बळीराजाला वचन दे, मला वचन दिलं बळीराजाने. आणि त्या बळीराजाला त्या मातेने, लक्ष्मी मातेने, मला दुसरं काहीच पाहिजे नाही, मला देव दे, माझ्या ताटामध्ये देव दे. आणि देव दे म्हणून कधी कधी बघा बायका सुद्धा नवऱ्याला मोकळं करतात बरं काय. बोला ज्ञानेश्वर महाराज की. अशा सुद्धा महिला आहेत. आज लक्ष्मी मातेने अडकलेला देव वचनात अडकला होता, काही जमना गेलं तर त्याला तिथून निघता येईना गेलं. पण बायकोने काय केली, पत्नीने त्यांच्या काय केली, देव आपल्याला मागितली आणि देवाला घेतली आणि निघाली. चलतो दादा म्हणली. कामापुरताच दादा होता बरं का, त्या दिपवळी पुरताच. पण नातं जोडली भावाचं, नातं जोडल्यामुळे मोकळं झालं. असाच दिपवळीच्या सणाचं हे महत्व तुम्हाला सांगितलं. मला ही कथा दुसरीकडे जायचं नाही. हे दिवाळीचा सण का आला, कशासाठी आला, कशासाठी आला? मुक्ताबाई ही जी आहे ना, ते ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथाला, सोपान काकाला दिपवळीच्या सणाला काय करावं, गोडधोड गोडधोड. काय करावं म्हणून एके दिवशी तिला मांडे करा वाटले. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे करावे वाटले दिपवळीला. लोक काही वेगळे पक्वान करतात, मग आपण मांडे करावं. मुक्ताबाई म्हणायला लागली, मी मांडे करते. आजही तुम्हाला खरं सांगतो, ज्ञानेश्वर महाराजाला मांडे जास्त आवडत होते. ज्ञानेश्वर महाराजाला गोड जास्त आवडत होतं. म्हणून रामरावजी महाराजांनी एकदा सप्ताह केला होता बघा. कोणी त्या सप्त्याला होत्या का इथं? आळंदीमधली मंडळी. तर ते खानदेशमधून 2 का 3 का 4 ट्रक पोळ्या आणल्या होत्या, मांडे आणले होते. मांडे आणले होते ना, 3 ट्रक मांडे आणले होते. त्या काय महिलांनी कसे मांडे बनवले असतील काय नाही. आळंदीमध्ये मांडे आणले होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना मांडे करावं म्हणून मुक्ताबाई एके दिवशी कुंभाराच्या घरी गेली. आणि कुंभाराच्या घरी गेल्याच्या नंतर, काकू मला एक राहणं द्या. पहिले हे असे तवे वगैरे नव्हते, मला राहणं द्या म्हणण्याबरोबर तिने सांगितले, मुक्ते थोडं थांब, मी घरकामामध्ये आहे, तू तिथे बस. एका धोंड्यावर तिने बसलेली आहे. आणि तेवढ्यामध्ये विसोबा काका कोणीकडे चक्कर निघाली होती की काही नाही की आला बाबा ते दुश्मन तिथं. आणि दुश्मन येण्याबरोबर मुक्ता ही त्यांना बघितल्या तोंड वाकडं केली. थर 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 कापू लागली, त्यांना भिवू लागली. तो गेलाच त्या दारामध्ये. मुक्ती इथं कशाला आली तू? काका मी खापर न्यायला आले, राहणं न्यायला आले असं म्हणण्याबरोबर माग सरकूत थापड लावली. ताडकन थापड लावण्याबरोबर मुक्ता त्या दगडावून खाली पडली. आणि खाली पडून किंकाळी मारली. काका मला मारू नका हो, केस इसकटलेले, मला मारू नका हो काका, मी राहणं नेणार नाही काका, पण मला मारू नका हो काका, विनंती करू लागली. त्या मुक्ताबाईचे केश धरले त्या दुश्मनाने आणि रस्त्यावर वडीत आणलं. आणि रस्त्यावर वडीत आणून तिथे 2 थापडा देऊन तिला तिकडे काढून दिलेला आहे. आणि त्या कुंभारीला जाऊन धमकी दिली त्याने, आजपासून तर या संन्याशाच्या लेकरांना, या पाप्यांना तू राहणं दिली, तुला सुद्धा आळंदीमध्ये आम्ही ठेवणार नाही. याद रख, तुझी गाठ आमच्या सोबत आहे.
म्हणण्याबरोबर तिने सांगितले आजपासून मी देणार नाही, राहणं मिळू दिलं नाही. मुक्ता रडत घरला आली आणि रडत घरला आल्याच्या नंतर मुक्ता रडू लागली. रडू लागल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणायला लागले, मुक्ता का रडती ग तू? तुला आईची आठवण आली का? तुला बाबाची आठवण आली का? तू कशासाठी रडते? ज्ञानदादा, मला उद्या दीपावलीचा सण आला होता रे. तुम्हाला दीपावलीच्या सणाला मी मांडे करणार होते. मग काय झालं? ईशोबा काकाने मला खूप मारलं ज्ञानदादा. रान्न मागाय गेल्यानं मला खूप मारलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मग ते आपला खूप छळ होतो आळंदीमध्ये, मग तू आळंदीत जाऊ नको. ज्ञानदादा, मग मला मांडे करायचे रे, कसं करून रे? भगवान लवकरात लवकर या इकडं. मी कसं करू? भगवानला बोलवा. तुकाराम, भगवानला बोलवा. मी कसे करायचे मांडे? ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, योगी महात्मा होता आणि योगी महात्म्यांना काय जमणार नाही महाराज, सर्व त्यांच्याकडे शक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणून त्यांनी जन्मतानाच ज्ञानी होते. पण हा समाजाचा त्रास सहन करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. कारण का कुठलाही संत म्हणल्याच्या नंतर हा त्रास त्यांना असतो आणि त्यांना सहन करावंच लागतो. अशा जगताच्या पाठीवर एकही संत झाला नाही, त्यांना कोण त्रास दिला नाही, असा एकही संत झाला नाही. एकनाथ महाराजांच्या घरी सुद्धा ऐश्वर्य संपन्न एकनाथ महाराज, पैसे खूप होते त्यांच्याकडे, त्यांना सुद्धा त्रास देणारे लोक आहेतच. त्यांच्या घरी सुद्धा 2 वडार पाठविलेच होते. असो, ते मला कथा सांगायची नाही. म्हणून संतांना त्रास. ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, मुक्ते आज तू कुठं बाहेर जाऊ नको. दादा काय करू सांग? तू काय कर, तुला मांडेच करायचे आहेत ना? हो. मग तू मांडे काय कर? माझ्या पाठीवर भाज. तू मांडे तयार कर. सर्व तयार केल्याच्या नंतर महाराज मांडे पाठीवर मुक्ताने भाज म्हणण्याबरोबर मुक्ता आता मांडे पाठीवर भाजणार आहे. थोडं आपण भजन करू, पण त्यांच्या अगोदर आपल्याला ही ताटीची मुक्ताबाई उपदेश करते, म्हणून ते ताटीचा एक प्रसंग आपल्याला सांगून पुढे चालायचे आहे. भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज सर्व त्रास दिल्याने लोकांनी ताटी लावून आतमध्ये बसले होते. बसले असल्याना काही केल्या उघडत नव्हते. ज्ञानेश्वर महाराज नकोच म्हणले, आता ह्या लोकांमध्ये नको, आपल्याला ह्या जगामध्ये दिसू नये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावली आणि ताटी लावून म्हणजे दार लावलं. दार लावून आतमध्ये बसले. आतमध्ये बसल्याच्या नंतर मुक्ताबाई त्यांना उपदेश करते. ज्ञानदादा, अरे
दार काढ ज्ञानदादा, ज्ञानदादा, अरे ताटी काढ, अरे ताटी काढ. ज्ञानेश्वर महाराज काहीच बोलत नव्हते, गप्प बसले होते. मुक्ताबाई उपदेश करू लागली. अरे समाज हा त्रास देतच असतो, समाजाला कुठं कंटाळायचा असतो का? समाजाचा आपलं चिखला पाण्याचं नातं आहे, म्हणून समाजाला कंटाळायचं नसतो. म्हणून माझवरी दया करा, मजवरी दया करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा. विश्वरागे झाले वणी, संती व्हावे पार. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई, ज्ञानदादा माझ्यावर दया कर ज्ञानदादा. एक वेळा मला भूक लागली म्हणून मी तुला आळंदीमध्ये धाडलो ज्ञानदादा. मी आता माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ज्ञानदादा कधी तुला जेवायला मागणार नाही, जेवण मागणार नाही. माझ्यावर रागा येऊ नको दादा. अरे दादा, ताटी काढ दादा. वा दादा, तुझी बहीण म्हणून सांगाले रे मी, मला माफ कर दादा. अरे समाजाला तू कंटाळून दादा आतमध्ये गेला तर कसं होईल? समाजाचं कल्याण कसं होईल? जगाच्या जगाचं कल्याण करण्यासाठी दादा अवतार आहे आपुला. जीवदाताने चाविली, कोणे बत्तीशी ताडिली. दादा, जीवीचं आणि दाताचं नातं जसं आहे तसं समाजाचं आणि आपलं नातं आहे दादा. जर एखाद्या दाताने जीभ चावली तर तो दात पाडून टाकायचे काय दादा? म्हणून समाजाने त्रास दिला म्हणून तो ताटी लावून बसायचं का दादा? दादा तुला विनंती आहे दादा, दार काढ दादा, बाहेर ये. हा जनसम
जनसमुदायाचं कल्याण करायचंय आपल्याला. तू आतमध्ये बसला, ह्या जनसमुदायाचं कल्याण कसं होईल दादा? हे बाहेर म्हणण्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज एकदम उठले आणि एकदम बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर सज्जन हो, पुन्हा हा प्रकार वनवास ज्ञानेश्वर महाराजांचा तपश्चर्या पूर्ण झाली. तप्पेवीन दैवत दद्यावी प्राप्त ज्ञानेश्वर महाराजाची तपश्चर्या झाल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजाला कोणतंच न करणं काही शक्य नव्हतंच. ज्ञानेश्वर महाराजांना हातात जे वस्तू घेतली, माती घेतली तर सोनं करण्याची ताकद ज्ञानेश्वर महाराजामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले मुक्ताला, मुक्ता का ज्ञानदादा तू मांडे तयार कर, पुरण वगैरे घाल, तयारीला लाग. अरे पण खापरच नाही, त्या कशावर भाजायचं? तू भाजायची काळजी घेऊ नको, मी तुला सांगेल कशावर भाजायचं. त्यावेळेस मुक्ताबाईने सर्व तयारी केली आणि तयारी करून सज्जन हो मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजायला सुरुवात केलेली आहे. भगवान नाही का आला? भगवान चला लवकर, भगवान चला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्प फुलांच्या घातल्यात माळा. आशाचा आवाज तारारार झाला रे, गणपती वाजत आला. आवाज आवाज तारारार झाला रे. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. काशाचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. मोदक लाडू संगतीला घेऊ, डोळे भरोनी देवाला पाहू, भाव हा सारा रंगून गेला रे गणपती माझा. पार्वतीच्या बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा. काशांचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. काशांचा आवाज तरर झाला, गणपती माझा नाचत आला. हो, एकदा टाळी द्या. इथली खुर्ची घ्या, बसा रे. ए तुम्ही भूतो खाली बसा, बाळा हो तुम्ही खाली बसा, भगवान इथं आहे खुर्ची, खुर्ची इथं आहे भगवान.
मागे उभं टाका, मागे उभं टाका. खुर्ची इकडं आहे, खुर्ची इकडं आहे. जाऊ द्या, जाऊ द्या. मांडी मांडी मांडी. सज्जन हो, सज्जन हो. मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानेश्वर महाराज पुढे या, ज्ञानेश्वर महाराज पुढे या. तिथे बसा. भगवान भगवान तिथे गुडघ्या असं असं पूर्वेकडे हां तसं बस. जरा पुढे बस. हां हे तिथे बस तसं, बस तसं. बस मुक्ताबाई बस. तिथे खाली बस, तिथे खाली बस. माऊलीचं भजन. ज्ञानोबा माऊली तुका ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा माझा ज्ञानोबाराया. अनाथाची माय माझी ज्ञानोबाराया. टाळ्या टाळ्या. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ओ निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. टाळ्या 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 सर्वांनी. ओ एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. श्री संत सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. मुक्ताबाई माता की. मांडे ज्ञानेश्वर महाराजांनी पाठ दिलेली आहे आणि मुक्तांना सांगितले, मुक्ते माझ्या पाठीवर मांडे घाल. त्यावेळेस योगी महात्मा होता
त्या मुक्ताबाईने मांडे पाठीवर भाजायला सुरुवात केलेली आहे. आता भाग टाक, मांडे टाक, मुक्तामाय. अरे काय सांगाली, हा थापीट, असं थापीट रे, पाठीवर थापीट, पाठीवर हा इंगत तसं शूटिंग झाली. थापीट असं सांगा ना, हातानच करू द्या असं, थापटाय लागलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे थापटायला लागलेली आहे. मुक्तीला आश्चर्य वाटलं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली अग्नी पेटवली, प्रज्वलित अग्नी केलेली आहे. आणि पाठ तावा जेवढा तापतो त्यांच्यापेक्षा दीडपटीने पाठ तापलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांची. आणि त्या पाठीवर मांडे मुक्ताबाईने भाजायला सुरुवात केलेली आहे. असा एक चमत्कार आता आजपासून ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांची शक्ती काय आहे, हे सर्वांना दाखवण्यासाठी सज्जन हो सुरुवात केलेली आहे. मांडे भाजलेले आहेत आणि मांडे भाजून ते सर्व त्यांनी सर्व भावंडाला बस झाली असती. आता जेवू घाल भावाला, आता बस ज्ञानेश्वर महाराजांना बस चांगलं बसवायला, बस तिकडे. ज्ञानेश्वर महाराजाला खाऊ घातलेला आहे मुक्ताबाईने. असं सज्जन हो, हे सर्व चौघई भाऊ निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, हे सर्व भावंड एका जागी आलेले आहेत. आणि एका जागी आल्याच्या नंतर अजूनही आपला छळ थांबत नाही. आळंदीचा छळ झालेला, काय करावं काय नाही म्हणून ते दोघं चौघबी एके ठिकाणी येऊन विचार करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दादा आपल्याला पैठणला जावं लागेल. निवृत्तीनाथ म्हणायला लागले, ज्ञाना पैठणला कशासाठी जायचं? आपल्या पित्याचं स्वप्न होतं, शुद्धीपत्र आणायचं स्वप्न होतं, आपण पण आणायला जायला गेलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, त्या धर्म मार्तंडाकून कशाला कोणतं पत्र आणायचंय? ह्या देहाला कुठली शुद्धी आहे, आत्म्याला कुठली शुद्धी आहे? आत्मा कुठं अशुद्ध होत असतो का? आणि ते शुद्धीपत्र देणारे तो कोण लागून गेले? आपल्याला तिकडे जायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, दादा काही जरी असेल, समाज जे आहे खूप समाजाचं वेगळं आगळं वेगळं गोष्ट आहे. म्हणून समाजाच्या समोर आपल्याला जायचं असेल, आपण शुद्धीपत्रच आणायला गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, हे सर्व मंडळी शुद्धीपत्र आणण्यासाठी आता उद्याला निघणार आहे. आपल्याला उद्याला खूप कथा सुंदर आहे. शुद्धीपत्र आणून रेडा उद्या रेडा कसा बोलणार आहे, रेडा कसा बोलतो, रेड्याला कसं बोलवतात आणि तिथून ज्ञानेश्वर महाराज इकडे आल्याच्या नंतर काय करतील, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मस्जिद कशी बोलली, मेलेला माणूस जिवंत कसा केला, ज्ञानेश्वर महाराजांनी मुलीचा मुलगा कसा केला, हे आपल्याला उद्याला बघायला मिळणार आहे. जात असताना इथून आता ज्ञानेश्वर महाराजांचा, ह्या लेकरांचा, सर्वांचा हे वनवास जे होता, त्रास जे होता, ते आता त्रास संपला. आजचे दिन आने वाले आहे बरं का. म्हणजे आता चांगले दिवस आता त्यांना नक्की सुरू होणार. म्हणून आत्तापर्यंत त्यांनी त्रास सहन केला. इथून आता उद्या पैठणला जाणार. जाऊन ते तिथले न्याय पंडित पत्र नाही देणार, पण यांची जी कर्तुम जी शक्ती आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचं सामर्थ्य, स्वतःची शक्ती दाखवून निर्जीव प्राणी कधीतरी बोलतो का, त्या निर्जीव प्राण्यांना वाचा फोडण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या बळावर केलेलं आहे. ते आपल्याला उद्याला
ऐकायला मिळणार आहे. सज्जन उद्या लवकर या. कथा जवळपास 5वा दिवस आहे. कथेचा 5वा दिवस आणि कथा 2च दिवस राहिलेली आहे. परवाला तर आपल्याला धावत्या दौऱ्यामध्ये आरती करून घ्यावी लागती, कारण आपल्याला गात्याची पूजा सर्व आपल्याला पूजा वगैरे हरिपाठ लवकर करावं लागतो. म्हणून उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्व कथा सुंदर आहे. एकच दिवस कथा सुंदर आहे, म्हणून पुन्हा आळस करू नका. तुमच्या सर्वांच्या चरणी मी पुन्हा पुन्हा वंदन करतो आणि कथेला इथं विश्रांती देतो. सज्जन हो, महादेव, पार्वती, गणपती आज सुंदर अंडे होते आणि खूप चांगले हे वेशभूषेचं काम भगवान मामा चांगलं करतात. एकदा टाळी द्या भगवान मामा, टाळी द्या. टाळी कमी वाजली बरं का, आमच्या संगीताताईच्या आणि संस्कृतीच्याही नावानं टाळी वाजवली पाहिजे बरं काय. हे खूप मुलगी सुंदर आहे. म्हणून सज्जन हो, सर्वांनी टाईम झालेला आहे. टाईमाच्या पुढे आपल्याला जाता कामा नये, कारण टाईम दिलेली 4चाच आहेत. तरी पण वर टाईम घेतलेला आहे मी तुमचा अर्धा तास 1 तास. सर्वांनी उठून आरती असेल तर आरती लावा आणि आरती लावा. उठून उभा टाका सर्व आरतीसाठी. समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अक्षदा भेटल्या का? शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान सावधान, स्वस्ति श्री गणनायकं जयमहं मामीला मामाला नाव घ्यायला हवं की